जिवंत आहे ना आई? आई जिवंत आहे ना? आहे ना? आई जिवंत आहे ना तुमची? आहे ना? तिला कधीही भेटायला जा, तुमची पिशवी रिकामी नाही येणार. कवठं येतील, बोरं येतील, जांभळं येतील, चिचुके येतील, हरभरे येतील, पण तुमची आई गेली ना, तुमच्या भावाच्या बंगल्यातून सोन्याचा धूर निघू द्या, पिशवी नाही न्यायची, पर्स न्यायची, पर्स. आता उत्तर द्या महिला मंडळ, तुमची पिशवी भरून देणारी कोण आहे? आई आहे, बरोबर आहे ना? आता लबाड नाही बोला बरं का, सणासुदीचे दिवस आहे, मी तुमच्या मुलासारखा वळी आली, आता फक्त तुमच्या पायाला हात लावून सांगतो, माझ्याशी खोटं बोलायचं नाही, तुमच्या मुलासारखा मी. तुम्हाला कधी असं वाटलं का तुमची आई मारावा? नाही ना? नाही ना? लबाड नाही बोलायचं बरं का. तुमची आई कधीच मरू नये असं तुम्हाला वाटलं ना? वाटलं ना? वाटलं ना? वाटलं ना? वाटलं ना? मग तुम्ही ज्याच्या पगारावर उड्या हाणता त्याला आई असेल ना? म्हणजे त्याची उलथावा तू ही जागावा. देव लय भारी आयडिया करतो, त्याची ठुतो प्रारब्धात बदलायला निघाले पोरीचं. महाराज 10 लाख रुपये घालून सुद्धा पोरींच्या आयानी पोरी नांदू दिल्या नाही. इथे घेऊन आली, मला काही जड नाही म्हणली. जड नाही तो ना, कळलं ना, तिने सुना आल्या. मग आली आमच्याकडे तुळशीवाली. प्रस्थान कवाय म्हणते, प्रस्थान प्रस्थान कवाय. आपण म्हणलं का ज्येष्ठ महिन्यात आहे, लांबलं काय ना बाई. जम्बू करी, ज्यानं बायकोच करेल नाही ना, बायको तो पोर आहे ना महाराज, कोणाला बोलून देत नाही. बायको करू दे, अशी नीट करून टाकीन बायको, आपल्या पुढं नीट करीन, गपचिप बस. असंच म्हणायचा तो बाप भाऊ. तो तर सासरवाडीला कांदे वाट्यानं करायला गेला भाऊ. ती इकडं झिरो ती का, जिला सुन नाही ना एकही, ती तर टकळ्याच फोडू दी ती नुसत्या, कोणाला बोलून देत नाही. माझ्या डोळ्यात देखत आणायची, माझ्या डोळ्यात देखत आणायची. अण्णा अंग बयान, तुला अजून सुनाचा झटका माहित नाही. वैशाखात सुन आली का जस्ट तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन झालं, तुला अजून माहित नाही. जिची थोरली सून आली तिच्या धाकट्या पोराला पाहुणे आले आणि ती म्हणते यंदा नाही, दिवाळीनंतर पाहू. पहिलीनंच एवढी जिरावली. माझी भाषा नाही, मी ओव्यांप्रमाणे तुम्हाला पाठपर्यंत देणार. हो, जम्बूक करी गर्जना जो देखिली नाही पंचानना. कोल्ह्याची कुई फक्त वाघ दिसेपर्यंत, सिंह दिसेपर्यंतच चालती. काही लय दिवस चालते काय? हाताने इज्जत घालायची. संसार एवढा नेट लावून काय करायचं? काय मागच्याला घे नाही. आता हे मी 3 करतो रोज, हलक्या हाती 3, जवळ काढलं चौथे काढतो. 3 तास मग माझे नुसते माईकला लागू लागू होट सडले वारा नसतं. नाही, माईकला लागू लागू होटच गेली, नुसती होट आतून लाल लाल जर झाली, नुसती आदळून 6 तास बोलतो रोज. मग आता महापोरे म्हणणार आहे का माझ्या बापाला लय कष्ट केले? तो म्हणणार मजा आणलं त्यानं. रोज 3 गावं हिंडायचा, चांगला नादावला होता बाहेर. यांना काय केलं? नाही महाराज, आपणच सावध व्हायचं, लोकांना नाही सांगायचं. आपल्या पोऱ्यानं आपली मर्यादा सोडली त्या दिवशी आपण त्याच्यातून रिटायर. काय मत आहे तुमचं? ज्या दिवशी आपल्या पोऱ्याच्या तोंडाचा वास आला ना क्वार्टरचा, त्या दिवशी कष्ट बंद. का करायचे? भजन नाही करायचं, दिंडीला पंगत नाही घालायची, या नालायकांसाठी बांध कुरकुरू जमीन वाढायच्या, नाकडे टाकू टाकू मोटरी चालवायच्या, चिंगड्या खाली घालू घालू गोण्या टाचायच्या, आपण पाणी मारून दूध विकायचं नाही, या नालायकांनी पाणी टाकून प्यायची. कायला कमवायची? काय कमवायचं? काम राहिलं शिल्लक भारीत भारी टीव्ही घ्यायचा, बायकोला भारीत भारी गजरा घ्यायचा, 1.5 किलोमीटर वास गेला पाहिजे असं बायको डोक्याचा नसला. भारी गजरा आणायचा, बायको चांगली ब्युटी पार्लरला न्यायची, मस्तपैकी मधल्या फटीत चमकी बिमकी भरून आणायची, मस्त एक हात बायकोच्या गळ्यात, मस्त मालिका पाहत बसायचं. बस. पोरे म्हणणार असं का केलं भाऊ? मी पेरलं एक, उतारलं दुसरं. आता मला मग शगतही करायची नाही, वावरच खाट ठेवायचंय. तुला काय करायचं? कमीत बसायचं येड्यावानी, कमी. महाराजांची भाषा नाही. महाराज अंतकाळीचे कोणी नाही. नाही हो, आपण फक्त आपल्या पुरते. एखाद्या बाईचा नवरा तरुणपणात मरू द्या बरं, काय बोंबलं ती बाई, काय थोबाड जोडू जोडू रडती बाई. देवान तुझी रान रणकीन झाली, मेल्यान मला काल आठवलं, त्यांना काल आणि आलं. आता काय माझ्या जगण्यात मजा आहे, येतेच त्यांच्या संग. नवरा जोडवतून ती आगी कवडी ती, आणि 2-4 बाया तिला माग वडी त्या. अशी ढिल्ली करा बरं, जाळाजवळ न्यायची ना, अशी ढिल्ली करायची. चिंगाट गरगाठील ती. कोण मारत तर कोणच्यासाठी महाराज? झाकली
अहो फक्त म्हणायला आहे. कोण का एखाद्याची बायको तरुणपणात मरू द्या, म्हणजे मरू नये, मरू द्या, त्याला 2 पोरं असावं गोजीरवाणी, आणि 2-4 दिवस व्हा बायको मरून आठवडाभर, आणि आपण त्याला भेटायला जावा. ते असं दारात बसलं राहतं. पोरं खेळा त्या अंगणात, आपण त्याच्याजवळ जायचं आणि त्याला म्हणायचं काय चालय, काय चालय. तो म्हणतो काय चालायचं, वाटोळ झालं परपंचाचं. जगण्यात मजा नाही राहिली. देवानं माल न्यायला लागत होत, तिला नव्हतं न्यायला लागत. बिगर बायकोचं जगण्यात मजा नाही. कसा आठवडा काढला माझं मला माहिती. त्याला विचारायचं बायको बिकू करता का, छे 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 छे, मला काय करायचं बायको करून, पण यांनी कोणाला आई म्हणा. मग यांची आई त्याची मावशी होईन, कारण लबाड जनताय महाराज. लबाड लोक आहे हो. फॉर्म भरायला अख्खं गाव, प्रचाराला अख्खं गाव, उमेदवार पडला एकटाच घरी आला, कार्यकर्तेच गायब. कार्यकर्ते दुसऱ्याचा गुलाल उधळून मोकळे, कष्टाचं चीज झालं, मुतले तिकडं. महाराज जी मंडळी का थटा काय पाण्यात होती तीच मंडळी वैकुंठ गमनाला होती, आणि जी खापर देऊ नका म्हणत होती तीच समाधीला रडायला होती. काय बोलायचं महाराज, तेच मोठ्यानं रडत होते ज्यांनी खापर द्यायची. असा महाराज देवाची बायको पळवणारा रावण पण देवासमोर मेला, आणि देवाचा बाप बिन पाण्याचा पुत्र शोकाने मेला. काय तर रावणाचा अभ्यास आहे, पोथ्या वाचणार आणि उरफाटा केला महाराज. काही लोकांनी नुसतं सांगितलं सीता पळवली, असं बरळू नका. काही कीर्तनकारांनी ध्यानात ठेवायचं, कीर्तनकार सीता रावणाने पळवली हे कधी लोकांना सांगू नका, पण रावणानं आईसाठी आत्मलिंग आणलं हे कोणाला सांगितल्याशिवाय रावणानं 3-3 वेळा सांगा. रावणानं आईसारखा विद्वान माणूस होता तो, जगातला पहिला भक्त आहे, शंकर प्रसन्न करणारा रावण, आणि मरताना हसणारा सुद्धा रामाच्या हातानं मरणं म्हणजे तुम्ही काय भाग्य समाजा काय महाराज. 2-4 गोष्टी अशा झाल्या. जटायू रामाच्या मांडीवर मेला, काय भाग्यवान पक्षी असेल महाराज. रेडा किती भाग्यवान असेल, त्याच्या पाठीवर माऊलीचा हात गेला. अहो जिजाबाईचा पाय किती भाग्यवान असेल का तो देवाने हातात धरला. आपल्या लोकांनी उरफाट्या पोथ्या वाचायच्या. रावणाशी त्या वाल्याचं तसंच केलं, म्हणले 17 जण बामणं मारली त्यानं. एवढी बामणं होती का इथं? 2-4 गावा मिळून एक बामण आहे, त्यानं आणली कुठून एवढी बामणं? बरं आणली तर आणली, बामणं डोंगराला गेलती का आला? तो काय माणसं गावात येऊन मारित होता का? असं नाही. त्याच्या आध्यात्मिक शास्त्र पा, ती गोष्ट आहे, म्हणजे कथा आहे, पण ती आपल्या याच्यात सांगड घालायची. आणि वाल्यासारखा भाग्यवान दुसरा माणूस नाही का त्याला नारद भेटायला गेला. आणि रामाला सुद्धा त्यानं लिहिलेल्या शब्दाच्या पुढं जाता आलं नाही. फक्त वाल्यामध्ये एकच अवगुण होता, त्याला संगत वाईटाची होती. आणि एवढंच पाठ करा, मग त्याला माणसं मारू दे. तुला काय तुझ्या वाड्यातलं नाही ना हल्लं कोणी, मग गपचिप राय. काही लोकांनी कीर्तनात अर्धा तास रंगवायची. ती रावणाच्या झोपडीच्या बाहेर गेला, हातात कोटोरा होता, सीता बाहेर आली, पाय पुढं टाकवली, उचलली, राहू दे. अरे तूही सीता 12वीच्या पेपरला गेली, अजून नाही आली, मग तो रावणाची निदान नेली तरी त्यानं. नाही अशा कथा नाही पाठ करायच्या. जगातल्या सगळ्या कथा कशाशी जुळवायच्या? याच्याशी जुळून देऊ का तुम्हाला? रावण एका मिनिटात. मी नावाच्या रावणानं सगळ्या इंद्रियाला कामाला लावलं, याला सीता पळवणं म्हणतात. आपल्याला मी नावाचा रावण आपल्या शरीरात आहे, आणि हे 10 इंद्रिय मी नावाच्या रावणाचं ऐकतात. माया नावाची सीता ताब्यात येत नाही, त्यामुळे भक्ती घडत नाही आणि सुख मिळत नाही. हीच सीता पळवली. हे जर असे पूर फटे पोथ्याने माझे याच्यात बसवा. आणि आज तुम्ही मी कशाहून संपलोय? त्या बाबळीपासून या बाबळी बोत आपलं तू जाऊन दाखव, मग तू येईल. मी इकडली आखी इकीन पण तुझी जिरीन. सावध व्हा. नुसती कीर्तन ऐकू नका. आमचा झालाय सांगायचा धंदा, तुमचा झालाय ऐकायचा धंदा. आम्ही निघालोय पैसे कमाया, आणि तुम्ही लागले जमिनी इकायला. सुधारायचं कोणी? आता माया पुढे बसले का? खरंय खरंय, पटलं आपल्याला, खरंय. मी निघून गेलो का? धंदा आहे त्यांचा. हा दिली ठोकून आमच्या, चालली घरी. अरे बदला बाबा, आणि हे बदलावाच लागेल. काही नाही. म्हाताऱ्या माणसांना 2 वाक्य सांगतो. मरण्याच्या अगोदर 5-10 गुंठे जमीन आणि 5-10 हजार रुपये नावे ठेवून मारा. माझं ऐका, मला गाढव म्हणा. आणि एवढं जर माझं ऐकलं नाही तुम्ही, देवळात मराल, देवळात. आणि म्हातारा देवळात मेलो. सुनबाई म्हणली आमच्या मामजींना मोक्ष मिळाला.
मामजी देवळात मेले. हे फक्त मामजीला आणि मारुतीलाच माहिती बाई. कसा मिळाला नाही मरण्याच्या अगोदर म्हातारी माणसांना अजून एक सांगतो, झोपताना असं झोपत जा. आता याला मोकळत ठूत जाऊ नका, हा जाऊ शकतो. याला कापून नितीन पोरं कापून आणि डायरेक्ट त्याला ढग देतील. गट नंबर 13 उडत गेला म्हातारा. भयान प्रसंग आलाय महाराज, भयान. नाही आला? हां, भाषण करणारे लोक ठोकर ध्यानात ठेवा. 2 ठिकाणी भाषणं टाळीत जा, एक दहाव्यात आणि एक लग्नात. दहाव्यातलं भाषण शक्यतो टाळीत जा. लई वाईट बोला ते बसलेले लोक महाराज. तुम्हाला वाटतं आपण चांगलं भाषण करतोय? जी वाळूत बसेल मंडळी राहते ना, लई वाईट बोला त्या महाराज. आता काय सांग, तुम्ही बसते नसेल त्यांच्यात. मी कधी बसलो, मला काय फेटा काढलो कोणी ओळखीत नाही टपक्यात. हां, मी कुठं दहाव्यात बसलो ना, खालची इतकी वाईट बोला त्यात, कारण त्यांना आपले सगळे लफडे माहीत. बरं, ती कचाकच घोडा लावतात खालून महाराज. दहाव्याच्या ठिकाणी एखाद्या जाणकार माणसानं 5 मिनिटं बोलावं, सगळ्यांचं आभार मानावं आणि सोडून द्यावं. काय मत आहे तुमचं? बस, लग्नांमध्ये भाषण करीत नका जाऊ. लगामात सगळं घोडा सोडितात खालून लोक. लगाम सुद्धा काढते नाही घोड्यात. लई वाईट बोला ते लोक, कारण लोक एक तर वैतागेल राहतात, गरमाट मोकार, लग्न वेळेत नाही आणि भाषण करणारी काय ताळ्यावर नाही. लग्नातली भाषणं टाळी जा. इंदुरीकर गेल्या का लग्नाला, ते बसलं गर्दीत. इंदुरीकरला काय माहिती लफड्याचं लग्न आहे. पण त्या मांडवातली बोलत होती, चौजाऊन चौथावरला आणि गुलाबजांबू गाले सुटला. इंदुरीकरला अंदाज आला लग्न का लफड्याचं आहे काय ना. तेवढ्यात एक जणांनी इंदुरीकरचंच नाव पुकारलं आशीर्वादाला. आता त्याला उठायची पाळी आली. आता लोक त्यालाही सोडी द्या का, हा लायकीचा उठला म्हणले आशीर्वादाला. याचा कावा लागू पडायचा, त्या पुरीला 2-3 महिना असेल. लई वाईट बोलतो हे टाळीत जा महाराज. हे बरं, हाताला चावू जायची लक्षणं नाही महाराज. बरं, लई वाईट बोलत. बरं, जेव्हा ज्याला काहीतरी कळत आहे तो बोलला तर चला. अहो, ज्याला बायको ऐकत नाही, हाताला चाव घालवायची का नाही. आपण बायको बोलायचं आणि त्यांनी गोळा लावायचा. म्हणजे कॉलेज सुटलं 2-4 कबरे बांड्या पुरी होते, शांबड्या, बंगार केस, पण इकडं इथल्या फटीत चमकी, आणि त्यांच्या मागे 2-4 सांड आले, वळू, मिश्या काढेल, स्वच्छता असा घाण वास, बंगलात गुचिड्या. आता चौकशी जाती माणसाची. पा ते पोरग त्या पुरीला पाहिलं, काय म्हणलं माहिती का, अरे चंद्राचा दिवसा उगला. म्हणजे ही पोरगी कशासारखी, चंद्रासारखी. ती काय म्हणलं माहिती का, अरे चंद्र तर दिवसा उगला. ती पोर नंगाट होती, तिच्या पायी 2-4 पोरांनी कांद्याचं औषध गेलो. ती म्हणली पण घोबडाला दिवस दिसलं कसं. हातानं चव घालवायची लक्षण आहे काही. याला म्हणायचं घर जाळून कोळशाचं दुकान. काय चव घालायचं नाही. सावध राहा महाराज, काळ फार वाईट आहे महाराज. आता हे उगाच कीर्तन प्रवचन आहे ना, आमच्यासारख्याची कीर्तनं जाऊ द्या. मी मरल ना महाराज, म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष. पण तुम्हाला आपली आठवण येऊन ही कीर्तनं थोडीशी सत्य, पण ती काळाची गरज. इथं थोडं आकळलं पाहिजे. आता ही कार्ती 10वी-12वीची फटकावली पाहिजे. आता 6 तारखेला 12वीचे ओळू मोकळे होत्या. ही जरा कामाला लावा ना, यांना कांदे उपसायला लावा ना, जरा बारी द्यायला लावा ना. हे कवर बोंबलं दिलं तर 60-70 हजाराची गाडी याला पेपरला जायला. महाराज परदिवसपासून पेपर सुरू झाले. 12वीचे आज फिजिक्सचा पेपर आहे. आता बोलू नये, सरकार कटाळलं कॉफी करून म्हणजे बंद करण्यासाठी प्रयत्न करून शिक्षकाची बी कॅपॅसिटी संपली. बाप कॉफ्या पुरवायला लागलेत पोरांना. कोणाला सुधारायचं मला सांगा. आता जो पोरगा बापाला कॉफी पुरवायला जातो तो बाप असू शकतो का त्या पोराचा? कसं शक्य? जो सक्का बाप आहे तो जवळ घेऊन पोऱ्या खान फटीन. नालाय का, वर्षभर मी तुझी फी भरली, तुला 35 मार्क पाडत नाही, आपल्या घरात यायचं नाही नापास झालो. कॉफी करतो नालाय का तू? मी आयुष्यभर काबाड कष्ट केले बिचारा. माझे कांदे विकायला गेलो तर मी उपाशी उन्हात मार्केटमध्ये बसलो. नालाय का, तुझी फी भरून तुला मोठं केलं, तुला 35 मार्क पाडत नाही. टोणग्या, नापास झाल्यावर आपल्या घरात यायचं नाही, आजच यायचं नाही. पण फटकून टाकला पाहिजे पोऱ्या. 35 मार्क पाडव ना टोणक्या. तुला रिकाम्या जागा 5 मार्काला आहे, जोड्या 5 मार्काला आहे. एका वाक्यात उत्तर तू करीत काय होतं वर्षभर? थोबाड भाई, ही सख्या बापाची लक्षणं आहेत. फटकून टाकलं पाहिजे पोरग. पोरे म्हणलं मी घरातून निघून जाईन, कपडे पिशवीत घालायचे त्याचे. मी करेल प्रयत्न. बरं झटकून टाकला पाहिजे पोरे.
हां पोहा आणि त्याला खतपाणी आहे ना इकून. हातीलाही ही त्यालाही खताची मोठी गोन. ही म्हणती परीक्षेचा काळ आहे, त्याला बोल नका, तो काही करील. काय करेल तो? ए पप्प्याची आई, त्यानं काय करायचं ठुलय? हा काय करेल तो? उलट्या आईनं म्हणलं पाहिजे अभ्यास कर. आई म्हणली टेन्शन नका देऊ त्याला. मी हेच झालं, आठवड्यातून एकदा पोरगी जवळ घेतली पाहिजे, तिचं कानफाड फोडलं पाहिजे, आठवड्यातून एकदा मुलगी हाणलीच पाहिजे, काही नाही सहज का होईना. तिचं थोबाड फोडून टाकलं पाहिजे, तिचे हात तपासा, बांगडी नाही का ठेवून द्या 2-4 तिच्या. पुरी रविवारीच पोरगी शाळेत जाते आपली, म्हणजे दप्तर भरत आहे का शाळा? बरं तिला दप्तर नको? हां गुड्डी काय वागती काय आपली पोरगी, तिची केस तपासा, तिला जवळ घ्या, तिचं थोबाड फोडा, तिच्या मोबाईलचे रिंगटोन तपासा, व्हॉट्सअपचे मेसेज तपासा, तिला कोणाचा फोन येतो हे तपासा, ती कुणाशी किती टाईम बोलली हे तपासा, त्याचे व्हॉट्सअपचे मेसेज तपासा. मुलीच्या मोबाईलमध्ये आपल्यासारखे नावं नसतात, दत्तू पाटील, विखा पाटील, नाही नाही, त्यांच्या त्या खुणा असतात. खुणा महत्त्वाचा असेल तर 1 स्टार, त्याच्यापेक्षा महत्त्वाचा 2 स्टार, त्याच्याबरोबर पडून जायचं 3 स्टार. मुलीचा मोबाईल घरात आवाज नाही देत, सज्जन आहे, सायलेंट असतो तो, फक्त कणवतो घरात, खर्र खर्र भर फटका धरून. याला कुठं तरी आवर घातला नाही तर गाव तिथं वृद्धाश्रम सुरू होईल. 70-70च्या बापांनी पोरांना पाणी पाजलंय, वळंगा सारंग धरू. आणि हीच खरी या परिवाराच्या दुःखद प्रसंगाला, बांगर परिवाराला शुभेच्छा. मला खुणायचं का नाही 1 वाजलाय, मला उभं राहिलो भांडरात नाही मला. मग ह्या कुटुंबावर दुःखद प्रसंगाला जमलेली अतिष्ठ मंत्री परवा, हा संसार वाया जाऊ देऊ नका. गळ्यात